सायन्स एक्झिबिशन आपण आपल्या शाळेमध्ये भरवलेलं आहे, तर ते कोणत्या दिनानिमित्त या ठिकाणी भरवलेलं आहे? सुरेश विद्यालय येथे सायन्स एक्झिबिशन भरवण्यात आलेले आहे. विज्ञान दिनानिमित्त हे सायन्स एक्झिबिशन घेतलेलं आहे आणि मुलांचा खूप छान इथे सहभाग आहे. त्याचबरोबर पालकांनी देखील खूप हेल्प केलेले आहे मॉडेल बनवण्यासाठी. त्यांचा देखील येथे सहभाग मिळालेला आहे आपल्याला आणि मुलांनी खूप आनंदी आहेत आणि एक्सप्लेन करत आहेत. मॉडेल बनवलेले आहेत, प्रत्येक विषयावरती मॉडेल बनवलेले आहेत त्यांनी. या ठिकाणी आपण एक्झिबिशन जे सभागृहामध्ये कोणत्या त्यासाठी भरवलेलं आहे? इथे एक्झिबिशन जे भरवलं आहे ते पहिली आणि दुसरीच्या मुलांचा सहभाग आहे. याच्यामध्ये एकूण किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे? विद्यार्थी 60 आहेत, पहिलीचे आणि दुसरीचे मिक्सचे 60 विद्यार्थी. एक्झिबिशनमध्ये कोणकोणत्या विषयावर विद्यार्थ्यांनी मॉडेल तयार केले आहे? विषय खूप आहेत सर. त्यामध्ये बॉडी पार्ट्स आहेत, पहिल्यापासून शेवटपर्यंत कोणते विषय आहेत ते सगळे सांगतो. फर्स्ट प्लॅनवरती पार्ट्स ऑफ प्लॅन, टाईप्स ऑफ प्लॅन ह्याच्यावरती एक मॉडेल बनवलेलं आहे. त्यानंतर सेकंड आहे फूडवरती पण ॲनिमल मशीन कोणते फूड मिळतात, प्लॅनपासून कोणते फूड मिळतात त्याच्यावर देखील विस्तृत असं मॉडेल बनवलेले आहेत मुलांनी. त्यानंतर प्राण्यांचे शेल्टर आहेत, हॅबिटेट आहेत, ह्याच्यावरती देखील मॉडेल बनवण्यात आलेलं आहे. एअर आणि वॉटरमध्ये वॉटरसायकल बनवलेले आहे आणि खूप छान त्या वॉटरसायकल एक्सप्लेन केलेलं आहे मुलांनी. बॉडी पार्ट्सवरती स्केलेटन आहे, इंटरनल ऑर्गन, एक्सटर्नल ऑर्गन, त्याचबरोबर सेन्स ऑर्गन त्याच्यावर देखील मॉडेल वेगवेगळे बनवलेले आहेत आणि मुलांनी माहिती देखील छान सांगितलेली आहे. त्यानंतर रॉक्समध्ये हार्ड रॉक्स, सॉफ्ट रॉक्स याच्यावरती मॉडेल बनवलेले आहेत. ते रॉक्स देखील मुलांनी ते प्रेझेंट केलेलं आहे आणि रॉक्सची युजेस देखील मुलांनी सांगितलेले आहेत. त्यानंतर ग्राउंडनट्स, पल्सेस, सिरियल्स, स्पायसेस, ऑइल, बेवरेजेस याच्यावर देखील मुलांनी व्हिडिओ बनवले, शॉर्ट बनवलेले आहेत आणि त्यांची माहिती देखील ते व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करत आहेत. त्याचबरोबर मुलांनी पार्ट्स ऑफ प्लॅनमध्ये वेगवेगळे पार्ट्स जसे की एखाद्या छोट्या सीडपासून प्लॅन कसं होतं किंवा प्लॅनची ग्रोथ कशी होते हे देखील मुलांनी एक्सप्लेन केलेलं आहे. लहान आहेत मुलं पण त्यांनी खूप छान तिथे एक्सप्लेन केलेलं आहे. जसं म्हणता येईल आपल्याला मूर्ती लहान पण ती महान या पद्धतीनं मुलांचा सहभाग आहे. एवढेच बोलेल आणि सायन्स हा विषय शिकवते त्याबद्दल मला अभिमान वाटतो आणि छान वाटतं विषय शिकवताना. मुलं देखील एखाद्या मॅडम चमत्कारिक गोष्टी सांगायला लागल्यात या पद्धतीनं साथ देतात आणि खूप उत्कृष्टरित्या ते किंवा एकदम छान असं ते माहिती एक्सप्लेन केलेलं आणि मुलांचं पण 100% साथ आहे. मुलं 100% इन्व्हॉल्व होतात हे बघून खूप छान वाटतं. मॅडम, आपण जे सायन्स एक्झिबिशन भरलेलं आहे त्याचा उद्देश काय नेमका? याच्यातून काय साध्य होईल असं तुम्हाला वाटतं? सायन्स हा विषय असा आहे की ज्याच्यामुळे जे आता भोंडगिरी चालू आहे ते पूर्णपणे मुक्त होईल. जास्तीत जास्त लोक वैज्ञानिक दृष्टीतून पाहतील आणि मुलांना देखील विज्ञान हा विषय रुची वाढेल. त्याच्यामधून वेगवेगळे सायंटिस्ट निर्माण होतील आणि डॉक्टर्स वगैरे निर्माण होतील आणि सायन्स हा सब्जेक्टचा खूप वैज्ञानिक दृष्टीतून ह्या विषयाकडे पाहतील. बरोबर. तुमचं खूप खूप अभिनंदन मॅडम. सायन्स एक्झिबिशनमुळे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल. तुम्हाला या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. शाळा
आनंदाचे सर्व चांगले गोळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला लढा आम्हाला गला लढा आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला लढा आम्हाला गला लढा लललला 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 आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला लढा आम्हाला गला लढा आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला लढा आम्हाला गला लढा खळखळ वारे नदी निळी अनुसुर झुळणारा वारा खळखळ वारे नदी निळी अनुसुर झुळणारा वारा भाषा हिरवी कविता हिरवी हिरवा रंग पसारा भाषा हिरवी कविता हिरवी हिरवा रंग पसारा क्षणाक्षणाला चित्र रंगवी आकाशाचा फळा क्षणाक्षणाला चित्र रंगवी आकाशाचा फळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला लढा आम्हाला गला लढा हिरवी झाडे हिरवी पुस्तके हिरवे दप्तर